वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक आणि साडीला खूप सुंदर असं लुक येणारी डिझाईन बनवायची असते. त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. तर कशी द्यावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला आजच्या ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. एवढंच नाही तर याला छान असा काठ सुद्धा आहे. एक साईडला मोठा काठ आणि एक साईडला छोटा काठ. तर मोठा काठ आपण इथे डिझाईन बनवण्यासाठी ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवणं इझी जावं खरं तर यासाठी. त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही आपण इथे म्हणजे दोन्हीचं बॅक पार्ट ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचं शोल्डर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. एवढंच नाही, त्याचा मुंडा आपण इथे घेतला 5.5 इंच. क्रॉस मध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिला. त्यानंतर इथून छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला किती मार्जिन हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला. त्यानंतर आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो म्हणून मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला. त्यानंतर इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर 9.5 गळा होता, 1/2 इंच मार्जिन, असं टोटल मी 10ला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंचाची गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे लाईन ड्रॉ करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असो, ह्या पद्धतीने आधी बॉक्स काढून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर जो गळा असेल त्याची आपण मार्किंग करतो. पण खरं तर इथे आता आपल्याला चौकोनी गळ्यावरच डिझाईन बनवायची आहे. सो त्यामुळे जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हे कटिंग न करता त्याआधी कॅनव्हास पेपरवर याची मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने चौकोनी गळा आपण इथे मार्किंगही करून घेतली आणि कटिंगही करून घेतली. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे. आणि गळा रुंदी सुद्धा एकदा चेक करायची. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत किंवा मार्जिन जरी थोडंफार कमी जास्त झालं तर मग आपलं लगेचच शेप बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे कमरेच्या साईडचं सुद्धा आणि गळ्याच्या मधलं सुद्धा. खरं तर ना, ही स्टेपमुळे काय होतं की आपल्याला इथे गळापट्टी किंवा कमरपट्टी काहीच लावण्याची गरज पडत नाही आणि एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग मध्ये कमीत कमी टाइम मध्ये आपला बॅक पार्ट रेडी होतो. सो तुम्ही सुद्धा गळा आणि कमरेचा पार्ट प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ह्या पद्धतीने नक्कीच स्टिच करू शकता. त्यानंतर इथे मी कट्स मारून घेतले 1-2, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे.
ठीक आहे. त्याचबरोबर सरळ केल्यावर गळ्याच्या साईडने अगदी व्यवस्थित असं सेटही करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे ते दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि दाबटीप देताना सुद्धा एकसारखी टीप येईल याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि फायनली गळा परफेक्ट असा रेडी झाला. त्यानंतर आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली गळा आणि कमरेचा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाला. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली हे जोडून झालं. त्यानंतर जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यावा लागतो. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित एवढा पार्ट रेडी झाला. सध्या आता आपण हा पार्ट साईडला ठेवूयात आणि पुढची जी काही डिझाईन बनवायची आहे तर ती बनवायला इथे सुरुवात करूया. खरं तर आता आपण काठ मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की कट करून घेतलेला आहे. सो त्याचे छोटे छोटे पार्ट्स बनवायचे आहे आपल्याला, म्हणजे त्रिकोण बनवण्यासाठी. तर 2x2 किंवा 2.5x2 इंचाचे तुम्ही इथे छोटे छोटे चौकोन तयार करू शकतात. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा इथूनही कट करून घ्यायचं आहे ते. आता हे कट केल्यानंतर आपल्याला बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडने टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यावर नंतर जर काही थोडंफार कमी जास्त खाली असेल तर मग आपण ते नंतर कट करून व्यवस्थित सरळ करून घेऊयात. पण टीप मारताना मग आधी पटपट ह्या पद्धतीने सगळे त्रिकोण रेडी करून घ्यायचे आहेत. खरं तर इथे ना आता आपल्याला भरपूर सारे त्रिकोण लागणार आहे. टोटल तरी मी तुम्हाला सांगते 5-5 10 तरी लागतील, किंवा तुम्ही जर 4-4 लावले तर मग तुम्हाला 8 लागतील. ठीक आहे, म्हणजे डबल लागणार आहेत. साईज पण तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवे आहे, खूप छोटे हवे आहे, मीडियम किंवा मोठे कसे. आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा हे खालचं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपले इथे हे त्रिकोण तयार होतील. आणि फायनली बघा इथे हे त्रिकोण तयार झालेले आहेत. सो मी म्हटलं होतं की आपल्याला अजून त्रिकोण लागणार आहे, तर त्याच्या मापासाठीच मी तो एक ठेवला होता. आणि अजून मग उरलेला जो काही काठ आहे ना तर त्यामध्ये हे कट करून घेतले. आणि याचे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्रिकोण रेडी करून घ्यायचं. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, कारण आपण इथे अंदाजे हे डायरेक्ट कट केलेलं आहे. जेवढा काठ होता ना त्याचं सेंटरपासून आपण कट केलं, त्यामुळे ते किंचितचं कमी जास्त होऊ शकतं. पण मी म्हटल्याप्रमाणे टीप मारून झाल्यावर जे काही खालचं असेल तर ते कट करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं होईल. फक्त टीप मारोस तर बरोबर राहून द्यायचं आहे, कारण लगेच कट करून काही उपयोग नाही बघा. आणि असं जरी कट केलं की परफेक्ट असे त्रिकोण आपले रेडी होत आहे. इथे तुम्हाला लक्षात आलंच असेल बघितल्यावर. ठीक आहे. सो फायनली एवढे त्रिकोण आपले छान असे रेडी झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे नॉट लागणार आहे. तर रेडीमेड आपण इथे कॉपर गोल्डन कलरची नॉट यूज करणार आहोत, कारण की जो काही काठ आहे तर तो आहे कॉपर गोल्डन कलरचा. जर का तुमच्या ब्लाउजवर गोल्डन कलरचं वर्क असेल किंवा सिल्वर असेल तर त्यानुसार तुम्ही मॅचिंग नॉट यूज करू शकतात. आणि बघा मग मी माप एकदा इथे मोजून घेतलेलं आहे आणि त्यानुसार थोडंसं मोठं मोठं करत इथे नॉट कट करून घेते. खरं तर आपल्याला इथे टोटल 5 नॉट्स लागणार आहे. ठीक आहे. आता हे सगळे आपले कट झालेले आहेत, तर आता आपण हे जोडून घेऊयात. खरं तर आता आपण ना जे काही त्रिकोण बनवले आहे ना तर त्यामध्ये आपल्याला हे नॉट टाकून इथे टीप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. सो बघा मग हे जे काही त्रिकोण आहे त्यामध्ये मी नॉट टाकलं आणि इथून एक टीप मारून घेतली. सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला प्रत्येक नॉटमध्ये, म्हणजे नॉट त्रिकोणमध्ये टाकून घ्यायची आहे. एकदम कॉर्नरवर जिथे ओपन पार्ट असतो ना तर तिथे एकदम सेंटरला ती नॉट लावायची आणि टीप मारून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड आहे असं काहीच नाहीये. तुम्ही तिथेच फक्त लॉक करून छोटी टीप पण मारू शकतात, पण मग मी तसं केलेलं नाहीये. तर बघा 5 आपण इथे जॉईन करून घेतले आणि दुसऱ्या साईडने आता आपल्याला हे नॉट पुन्हा
दुसऱ्या साईडच्या त्रिकोणमध्ये जोडून घ्यायची आहे बघा. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला त्रिकोण लावायचे आहे आणि मध्यभागी आपली हे नॉट येते. म्हणून आपल्याला इथे 5 नॉट्स लागले आणि जे काही त्रिकोण आहेत तर ते टोटल 10 लागले होते, कारण की आता आपल्याला 5 लेअरमध्ये ते लावून घ्यायचे आहे. खरं तर पुढे तुमच्या ते लक्षात येईलच आणि थोडंसं लूज लूज करत लावायचं आहे. त्यानुसार मग आधीच मोजून नॉट कट करून मी घेतलेला आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे हे तयार झालं. आता हे कट करून आपण सेपरेट करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवते. बघा या पद्धतीने हे रेडी झालेलं आहे आणि थोडंसं मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ते लूज लूज करत लावायचं आहे. सो आता आपण जॉईन करून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडताना काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात वरच्या साईडला ना थोडी शॉर्ट, त्यानंतर थोडंसं मोठं 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 असं करत करत लावायचं आहे, कारण ते आपल्याला थोडंसं लुझिंग मध्ये सुद्धा हवं आहे. तर बघा मग हे छोटं मोठं आहे तर सगळ्यात छोटं होतं ना, तर ते मी इथे लावायला सुरुवात केलेली आहे. एक 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 करून आता आपण ते लावून घेऊयात. जर का तुमचे त्रिकोण खूप छोटे असेल तर तुम्ही 6 लावू शकता, यापेक्षा मोठे असेल तर 3, 4 असंही लावू शकतात. तर मला जरा मीडियम साईजमध्येच इथे त्रिकोण जॉईन करून घ्यायचे आहे. खूप मोठे खूप छोटे असं काही करायचं नाहीये. फक्त एवढंच आहे की जोडताना ते एकसारखे बाहेर राहतील याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि बघा मग मी ज्या पद्धतीने लावून घेत आहे तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचे. आपण बघा बरोबर एका साईडला 5 असे जॉईन करून घेतले. सुरुवातीला नाही शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे तिथून शिलाई निघणार नाही आणि अर्थातच आपले त्रिकोण सुद्धा निघायला नको. आता तेच त्रिकोण दुसऱ्या साईडला आता आपल्याला बरोबर त्याच लेवलमध्ये इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा मग मी व्यवस्थित एकसारखे ते ठेवून घेतलेले आहे आणि बरोबरच आता त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. इथे सुद्धा सुरुवातीला ना अगदी व्यवस्थित डबल टिप द्यायची आहे आणि शेवटी सुद्धा. ठीक आहे. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक, त्रिकोण कमी जास्त होणार नाही, पुढे मागे होणार नाही, तिरकं होणार नाही, त्या सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यायची. त्याचबरोबर 2 त्रिकोण मधला डिस्टन्स सुद्धा आपल्याला सेमच ठेवायचा आहे. ठीक आहे. सो बघा मग या पद्धतीने लुझिंग मध्ये ते लावलं आहे. खरं तर ब्लाऊज घातल्यानंतर ते ताणलं जाणार आहे, पण तरी सुद्धा ते थोडंसं लूज राहणार आहे, कारण की आपण थोडंसं लेअर मध्येच ते लावलेलं आहे. त्यानंतर बघा इथे कॉपर गोल्डन कलरची छोटीशी छान नाजूक लेस मी घेतलेली आहे. जर इथे तुम्हाला ब्रॉड एखादी डिझायनर लेस यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात, बट मी छान सिंपल छोटीशीच घेतलेली आहे आणि ती बरोबर गळ्याच्या साईडने आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची. लावताना कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित क्रॉसमध्ये फोल्ड करूनच इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळ्याचा आकार व्यवस्थित मेंटेन राहील. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार असा खूप छान येतो, पण लेस प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे आपला आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि लेस छोटी मोठी कशीही असो, म्हणजे जाड किंवा बारीक, तरी सुद्धा त्याच्या दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायचे. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो 4.5 सेंटर पासून मार्किंग केली आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बरोबर जी मार्किंग केली त्यावरच फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. एवढंच नाही तर टक्सला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि तिथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन अगदी प्रॉपर लॉक करून घ्यायचं आहे. फायनली दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत बरोबर व्यवस्थित लेवल मध्ये. ठीक आहे. आणि कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण मी तर म्हणेल लावा, कारण आता ट्रेंड चालू आहे. आणि कमरेच्या साईडला लेस लावल्याचा फायदा हा आहे की ना डिझाईनला खूप छान लुक येतं. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात. सो बघा इथे लेस लावली आणि इथे सुद्धा दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायची. फिनिशिंगसाठी संपूर्ण डिझाईन कटिंग स्टिचिंग करताना ज्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्याच आहे. ठीक आहे. म्हणजे फिनिशिंग अगदी परफेक्ट आणि प्रॉपर नक्कीच येईल. सो बघा मग फायनली चौकोनी गळ्यावर आपण खूप छान अशी काठापासून ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये इथे डिझाईन बनवून घेतलेली आहे. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप छान असं लुक येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याचं लुक वगैरे बघून तुमच्या लक्षात येईल की किती छान वेगळ्या पद्धतीची ही डिझाईन आहे. आणि एवढंच नाही तर ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा चौकोनी गळा हवा असतो आणि चौकोनी गळ्यावर काय डिझाईन बनवावी हे सुचत नाही. त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळा येतो आणि कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया सुद्धा द्यायची असते. सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो
तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो मग डिझाईन नक्की ट्राय करा, म्हणजे साडी आणि ब्लाऊज अजूनच छान असं उठून दिसेल. आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. लुक सुद्धा खूप छान आला, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा. सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.